लांड्यांनी. आखूड बुद्धीच्या लोकांना लांडे म्हणतात आम्ही, बरं का. लांडे म्हणजे काय? आखूड बुद्धीची लोक. कोण रे तुम्ही शेंबड्या हो, चालले त्यांच्या विरोधात मध्ये बोलायला? त्याला सुटा. ज्यांना हिंदुस्थानात राहून इराणचा पुळका आहे, ज्यांना हिंदुस्थानात राहून टिप्पू सुलतान हवाय, बरं का, औरंगजेब हवाय, अफजल खान हवाय, त्यांच्या स्टेटसला ठेवायला, त्यांनी सरळ आपलं पलायन करावं पाकिस्तानात, इराण. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अभिमान नाहीये, यांना छत्रपती शिवरायांचा अभिमान नाहीये, यांना कुणाचा आहे? टिप्पू सुलतानचा अभिमान आहे. यांच्या बोकाटी बसलेला टिप्पू सुलतान अर्ध्या रात्री येऊन यांच्या घरात मध्ये आणि चालले महेश दादावर बोलायला. इराणचे लोक भयंकर खुश, इतके खुश आहेत की विचारायला नको. तिकडं पार त्यांचा जल्लोष चालू आहे आणि हे मेले इकडे गळा काढताय. जुने मुळव्यात बाहेर निघलेत. ओवेसी बोलतो तेव्हा गुदगुल्या होतात का रे तुम्हाला? ज्या वेळेला ओवेसी बोलतोय ना त्यावेळेला कुठं जाताय तुम्ही? नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय ज्योती, जय क्रांती. मी आपलीच संगीताताई वानखेडे आणि या बोलू जरा कसे आहात सर्व? मजेत ना असायलाच हवेत. आजचा जो विषय आहे तो विषय म्हणजे महेश दादा लांडगे यांनी मढीमध्ये हिंदू महासभेमध्ये, हिंदू आक्रोश मोर्चामध्ये जे वक्तव्य केलं त्याच्यावर बऱ्याच जणांचा मूळव्याध बाहेर निघालेला आहे. तर काही लोक आम्ही आंदोलन करू, आम्ही उपोषण करू, आम्ही निषेध करतोय. काय तुमच्या निषेधने घंटा फरक पडणार आहे का? बरं का. त्याचं कारण ज्या वेळेला महेश दादा बोललेत ना तर यांचे जुने मूळव्याध बाहेर निघलेत. ओवेसी बोलतो तेव्हा गुदगुल्या होतात का रे तुम्हाला? ज्या वेळेला ओवेसी बोलतोय ना त्यावेळेला कुठं जाताय तुम्ही? ज्या वेळेला तो जलील करतोय तुम्हाला त्यावेळेला कुठं जाताय तुम्ही? त्यावेळेला पिंपरी चिंचवडला तर मी आज वेगळीच पोस्ट बघितली. काय 2-4 आधारी त्यांनी राजीनामा द्यावा, त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावे. तुमच्या बापाचा कायदा आहे का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा आहे, कळलं ना? हा, संविधानिकरित्या आम्ही चालतोय, तुम्ही नाही. तुम्ही दादागिरीची भाषा करताय, बरं का. हा, तुम्ही गुंडगिरीची भाषा करताय, तुम्ही जातीचं विक्टिम कार्ड खेळताय. आम्ही नाही, आम्ही सच्चे भक्त आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे खरे अनुयायी आम्ही आहोत. हा, आम्ही संविधानिकरित्या चालतोय. आणि काय 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 बघतायत ना. अरे बुडाखाली किती फेदरोड लागलेला आहे तो बघा. कुठं जमुका घ्यायला चाललेत? पात्रता बघा आपली, चालले दादांवर बोलायला. तो आमचा आहे ना हिंदुत्वाचा सूर्य आहे, त्याच्यावर थुकायला जाल ना तर तुमच्याच अंगावर उडेल. काय काय आहे का बुडूक काय कशाला? आणि मला बोलायला लावू नका. आणि तुमचं काय धंदे, कोणाचे धंदे ते सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे तुम्ही पण बोलू नका. आपलं बघा, आपलं 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 लोकांना ब्लॅकमेल करून कसे काय आपले घर भरता येईल ना ते बघा. आणि बाकीचे जे आहेत ना त्यांना सांगायचं, हल्ला झाला तिकडे इराणवर, मेलाय कोण तो? त्यांचा कोण आहे तो? धर्मगुरू आहे का कोण आहे? त्यांचा अध्यक्ष तो. आणि इवळतात या देशात मध्ये, बरं का. ज्या वेळेला काश्मीरमध्ये हल्ला केला त्यावेळेला यांना काही वाटलं नाही. ज्या वेळेला आपल्या देशावर घाण घाण वक्तव्य केल्या जातं त्यावेळेला यांना काही वाटत नाही. बरं, ते पाकिस्तान शांत आहे तिकडं, ते इराणचे लोक भयंकर खुश, इतके खुश आहेत की विचारायला नको. तिकडं पार त्यांचा जल्लोष चालू आहे आणि हे मेले इकडं गळा काढतायत दलिंदर. कशासाठी? कशासाठी? कारण काय? मग तुम्हाला इतकं वाटतंय ना, जा की त्या देशात मध्ये जाऊन राहा, जावा त्या देशात मध्ये. आणि तिकडं ज्या जश्न मनवतायत ना, तो मेला म्हणून, तो खेमोनी का मेमोनी कोण, तिकडच्या महिला आनंदाने नाचतायत, त्या महिलांना आपल्या देशात मध्ये घ्या. ह्यांना जाऊ द्या, आपलं यांना वाटी लावा तिकडं. लय तुम्हाला आता ठामपणे सांगतोय, हिंदू राष्ट्र कालही होतं, हिंदू राष्ट्र आजही आहे आणि हिंदू राष्ट्र भविष्यात सुद्धा असणार आहे. कुणाचा बाप आमच्या हिंदुस्थानाला हिंदू राष्ट्रापासून वाचवू शकत नाही. हिंदू राष्ट्रच आहे. तुम्ही बदललं म्हणजे ते बदलणार नाही. आमचं हिंदू राष्ट्रच आहे, बरं का. हा, तुम्हाला जे काय करायचंय ना
लावायचं वेगळे नाव नाही जमणार बरं का. बरेच मुसलमान बांधव सुद्धा या मताशी सहमत आहेत की कितीतरी आमच्या कंट्री मुसलमानांच्या आहेत. मग एक जर हिंदुस्थान, एक जर भारत देश हे हिंदू राष्ट्र होईल तर काय त्याला अडचण काय, असू द्या ना. पण नाही, ह्यांना नाही हो, हिंदुस्थानात राहणाऱ्यांचेच मुळव्यात कंदच कोमच बाहेर पडतात त्यांचे, बादा 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 पार काय सांगायचं. हा नाही 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 नाही, यांच्या टिपू सुलतान हा हे यांच्या घरात रात्रीचे घुसून काढलेले आहे बेकार. यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अभिमान नाहीये, यांना छत्रपती शिवरायांचा अभिमान नाहीये, यांना कुणाचा आहे, टिपू सुलतानचा अभिमान आहे. यांच्या बोकाटी बसलेला टिपू सुलतान अर्ध्या रात्री येऊन यांच्या घरात मध्ये आणि चालले महेश दादावर बोलायला. अवकाती का तुमच्या, अवकाती का तुमच्या महेश दादांवर बोलायला. महेश दादाच्या बहिणी आहेत ना, समर्थ आहे त्यांच्यासाठी उभं राहून. त्यांचे विरोधक जे आहे ना त्यांना उत्तर द्यायला चालले, त्यांना बोलायला आणि म्हणे त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. झोपा झोपा ना, आपलं स्वप्न बघा, स्वप्नात मध्ये बघा. झाले दादांवर गुन्हे दाखल झाले. चालले दादांवर गुन्हे दाखल करायला. वाघ आहे आमचा हिंदुत्वाचा ढाऱ्या वाघ आहे. गोपीचंद पडळकर साहेब, महेश दादा लांडगे, आमदार संग्राम भैया, अमोल खताळ, कळलं ना. आमचे संग्राम बापू, अरे हिंदुत्वाच्या ढाल आहेत आमच्या या, वाघ आहेत आमचे हिंदुत्वाचे. हिंदू रक्षणासाठी ना मैदानात उतरलेले आहेत. अभिमान आहे आम्हाला, स्वाभिमान आहे आम्हाला त्यांचा. कोण रे तुम्ही शेंबड्या हो, चालले त्यांच्या विरोधात मध्ये बोलायला. त्याला सुटा. ज्यांना हिंदुस्थानात राहून इराणचा पुळका आहे, ज्यांना हिंदुस्थानात राहून टिपू सुलतान हवाय बरं का, औरंगजेब हवाय, अफजल खान हवाय, त्यांना त्यांच्या स्टेटसला ठेवायला, त्यांनी सरळ आपलं पलायन करावं पाकिस्तानात, इराणमध्ये. त्यांचे बरेच, मला वाटतं 57 कंट्री आहेत त्यांच्या, नाही का. 56-57 कंट्री आहे त्यांच्या. जावं त्यांनी त्यांच्या याच्यात मध्ये राहावं. कशाला हिंदुस्थानात राहता तुम्ही? कुणी तुम्हाला जबरदस्ती केली हिंदुस्थानात राहण्यासाठी? अजिबात नाही. आणि राहिलं ना महेश दादा लांडगेवर बोलताना 17 वेळा विचार करा. लय वळवळ वळवळ करू नका. आणि तो अंतरावलीची का बरं गप येती, दिसत नाही का त्या अंतरावलीच्या? आता डोळे झाकून बसली का ती? होय, बाई जर असती ना तर मी म्हणते कित्येक जणांना ना फिरवली असती त्या अंतरावलीने, नाही का. आता शांत आहे, शेपट घालून बसली. आता चालू आहे तिचं ते. याच्यावर बोलायचं ना ज्या वेळेला महत्वाचे विषय येतात का, त्याच्यावर बोलायचं असलं का की मग तिचं चालू होतं, मला मारायच्या धमक्या देत आहेत, मला याव करतायत, माझ्याबद्दल कटकारस्थान रचना लावलं. ज्या वेळेला धर्मावर बोलायची वेळ येईल ना, त्यावेळेला मग ती शेपूट घालून बसती. अवकाती का तुमच्या, चालले दादांवर बोलायला. बोंगळ्या हो, पोट भरा ब्लॅकमेल करून लोकांना. आणि ती गरिबांची सनी लिवानी होय ग, दादांबद्दल टाकती होय. बांगलादेशातून बाया आणती इथं चाकणमध्ये आणि दादाबद्दल टाकती पोस्ट. तुझी लायकी का होय ग, गरिबांची सनी लिवानी, लायकी तुझी माझ्या दादाबद्दल टाकतीये? चांगल्या घरातल्या बायकांना धंद्याला लावणारी तू शेंबडे. तुमच्या सगळ्यांचा बाजार उठवते एक दिवस. थांबा तुम्ही जरा. बेकायदेशीरित्या जे तुमचे कामं चाललेत ना ते बरोबर बाहेर निघणार आहेत. कायदा आहे रे या देशाला, संविधान आहे, लक्षात ठेवा. या देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान आहे. तुमचा मनमानी कारभार चालणार नाही जास्त दिवस. या नेत्याला बोल, त्या नेत्याला बोल, हिंदुत्वावर काम करणाऱ्या लोकांना बोल. चला सुटा शेंबड्या हो. 100 लाईक नसतात तुम्हाला आणि 4 कमेंट नसतात आणि चाललेत बोलायला. राहिला विषय, यास महेश दादा लांडगे जिंदाबाद, गोपीचंद पडळकर जिंदाबाद, कळलं ना. संग्राम भैया जगताप जिंदाबाद, अमोल खताळ जिंदाबाद, आमचे बापू संग्राम बापू भंडारे जिंदाबाद. जे जे हिंदुस्थानात हिंदू रक्षणासाठी आणि हिंदू हितासाठी रस्त्यावर उतरलेले आहेत ना, त्यांच्यासाठी आम्ही सुद्धा रस्त्यावर उतरू. त्यांच्या केसालाही धक्का नाही लागू देणार. आज चालले निषेध करायला. घरात ठेवा तुमच्या पुंगळ्या घालून निषेध तुमचा. चालले निषेध करायला. कुणाचा करताय मग निषेध? झोपा घरी जाऊन. 70 वर्ष राज्य केलं आमच्यावर तुम्ही लोकांनी.
70 वर्ष आम्हाला गुलामीतमध्ये ठेवलं. खऱ्या अर्थाने आम्ही 15 वर्षापूर्वी स्वतंत्र झालेला आहे आमचा देश. खऱ्या अर्थानं जोपर्यंत त्या काँग्रेसच्या ताब्यात होता ना तोपर्यंत आम्ही गुलामच होतो. मनमानी कारभार चालू केलेला होता त्यांनी. त्याच्यामुळे आता नाही. आता हिंदू जागा झालेला आहे. आता हिंदू जागा झालाय. आता तुम्ही नाही झोपवू शकत त्याला. तुम्ही हिंदूंना नाही झोपू. एक ती आमच्यात मध्ये बोंगळी करून नाही का ती बायली है ना मॅम, है ना ती चेक करा बायलीची ती. चेक करा बायलीची ती. आणि लांडे म्हणलं म्हणून यांना रागाला. लांडे म्हणजे आमच्या विदर्भामध्ये लांडे म्हणजे आखूड बरं का. जर एखादा ड्रेस लहान होत असेल ना आखूड तर बाई मला हा ड्रेस लांडा होतोय असं म्हणतात बरं का. त्यामुळे लांडे म्हणजे काही शिवी नाहीये. संविधानात पण त्याचा काही उल्लेख नाही. लांडे म्हणजे हे कोण्या विशिष्ट जातीचं नाव आहे अजिबात नाही. त्यामुळं कशाला लावून घ्यावं लांड्यांनी. आखूड बुद्धीच्या लोकांना लांडे म्हणतात आम्ही बरं का. लांडे म्हणजे काय, आखूड बुद्धीची लोक बरं का. मग मला लांड्यांचं मतदान नकोय, आखूड बुद्धीच्या लोकांचं मला मतदान नकोय. ह्याच्यामध्ये काही वावगो नाहीये. त्यामुळं लांड्यांनी अजिबात जीवाला लावून घ्यायचं नाही तो शब्द बरं का. लांडे म्हणजे आखूड बुद्धी. लांडे म्हणजे आखूड बुद्धी कळलं का. लांड्यांचा अर्थ आमच्या विदर्भात जा, कारण आमच्या विदर्भामध्ये अर्धी हिंदी बोलल्या जाते. तर त्यामुळं म्हणजे मराठीमध्ये हिंदी मिक्स केले जाते आमच्या विदर्भामध्ये. तर आमच्या विदर्भामध्ये सर्रास हा लांडा शब्द आहे ना दिवसातनं 100 वेळा तरी गृहिणी बोलत असतील. बरं का. बुद्धिवंत लोकांनो हेले. आणि वळवळ करायची नाही. गप बसायचं. अजिबात वळवळ नाही करायची. हमारा देश एक कल भी हिंदू राष्ट्र था, आज भी हिंदू राष्ट्र है और आने वाले सालों साल हिंदू राष्ट्र ही रहेगा. तुम कितना भी कुछ करो कुछ नहीं कर पाओगे. समझे क्या. आणि लांड्यांचा अर्थ मी अगदी स्पष्टपणे समजावून सांगितला. त्याच्यामुळं लांड्यांनी आखूडबुद्धीच्या लोकांनी अजिबात त्रास नाही करून घ्यायचा लांड्यांनो आखूडबुद्धीच्या लोकांना बरं का. चला जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद राष्ट्र. रजा घेते. बाकी तुमची अशी धुलाई करायला येत जाईल मी बिन पाण्याची कधी कधी.